मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलेले आहे। 23 डिसेंबरच्या आतमध्ये आरक्षण मिळेल असं वाटत नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। जर आरक्षण दिलं नाही तर मुंबईला जायची, जर आरक्षण दिलं तर मुंबईला जायची आम्हाला काही हौस नाही असंही जरांगे म्हणतात। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही, गोळ्या घातल्या तरी सुद्धा मागे हटणार नाही असा निर्धार आता जरांगे पाटील यांनी केलेला दिसतोय। मला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होतो। आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत येतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून, आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत आम्हाला कुठं हौस मुंबईला जायची। आम्हाला मुंबईला जायची हवस नाहीये। आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं, पोरं पुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचंय ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत। का मराठा घरातून बाहेर पडणार की मुंग्यासारखं? आणि मीही सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं, यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही। आता आम्ही मागे येत नाहीत, आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे। मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे। द्यावा लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं। आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागं नाही। मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकदपणाला लावायची तयारी, आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी। पाहूयात पुढची बातमी।